जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा जेथुनिया। हेच नामदेवराया तुकोबरायांच्या रूपामध्ये आले आणि इथे येऊन बस रात्रंदिवस भगवंताचं भजन करावं। जगद्गुरु तुकोबरायांचा एवढा अधिकार होता, भगवत भक्तीने महाराजांची वाणी एवढी पवित्र की आज त्याच पवित्र वाणीतून तुकोबरायांनी समाजासाठी गाथा तयार केला की ज्या गाथ्यावर आज वारकरी संप्रदाय जिवंत आहे। गाथा कसा तयार झाला? फक्त भक्तीमुळे। आणि महाराजांच्या जीवनामध्ये संकटांना काही कमी नाही, एवढी संकट आली पण तुकोबरायांनी कधी देवाचं नाव सोडलं? याच्यातून शिकायचं आपल्याला। आपणही आपल्या जीवनामध्ये तुम्ही भगवंताचं नाम सोडू नका, नाही का? थोडस सुख आलं की आम्हाला भगवंताचा विसर पडतो, आणि थोडस दुःख जीवनामध्ये आलं की लगेच आम्हाला देवाची आठवण येते। पण सांगू, सुख असेल आणि दुःख असेल, दोन गोष्टीमध्ये जर तुम्ही जगाच्या मालकाचं नाम जर सोडलं नाही, कितीही जीवनामध्ये संकट येऊ द्या, जगाचा मालक तुम्हाला सोडणार नाही। ही ताकद भगवंताच्या नामाची आहे। तुकोबरायांच्या जीवनामध्ये कितीतरी संकट आली पण भगवंताचं नाम सोडलं नाही। एवढी भक्ती होती, एवढी भक्ती होती। महाराज ज्या वाटेवरून, ज्या रस्त्यावरून जायचे ना, ती वाट सुद्धा विठ्ठलाचं भजन करत होती। पण आज कीर्तनात म्हणावं लागतं, टाळी वाजवा, विठ्ठल म्हणा, राम म्हणा, असं म्हणावं लागतं। पण महाराज ज्या वाटेनं जायची ती वाट विठ्ठलाची भजन करते। आज माणसाची वाट लागते पण तोंडाला भजन येतं का? प्रपंच करत असताना येतं का तुमच्या मुखाला? पण अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की काही का असेना कानावर तरी पडतंय ना शब्द, ते सुद्धा जीवाचं कल्याण करणार आहे। तुकोबरायांनी एवढी भक्ती करावी, रात्रंदिवस विठ्ठल, झोपताना विठ्ठल। भजनाने महाराजांची अवस्था अशी झाली, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे, रात्रंदिवस म्हणावं गोविंद गोविंद मना, लागलिया छंद, लागलिया छंद मना, लागलिया छंद, लागलिया छंद मना, लागलिया छंद, गोविंद गोविंद मना, लागलिया छंद। रात्रंदिवस तुकोबारांनी भजन करावं। एक दिवस महाराजांनी स्नान केलं, गळ्यामध्ये विणा घेतली, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, घराच्या बाहेर पाऊल टाकला, तोवरच जिजाबाईंनी आवाज दिला। जिजाबाई कोण? तुकोबरायांच्या पत्नी। कुठं निघाले महाराज? चाललो भजन करायला। कोणत्या डोंगरावर? माहिती नाही। महाराजांनी सांगावं भंडाऱ्यावर, तुकोबारांनी जावं भामचंद्रावरती। तशी अवस्था महाराजांची भजनानं झाली होती। पण जिजाबाईंनी सारखं म्हणावं, आमचा मालक प्रपंचासाठी काहीच करत नाही। सारखं म्हणावं, स्वामी महाराज प्रपंचाकडे काहीतरी लक्ष द्या। उठलं की भजन, विठ्ठल भक्तीनं आपला संसार, आपला प्रपंच काही सुखाचं होणार आहे का? तुकोबरांच्या लेकरांची तर अशी अवस्था ताईंनो, पोटामध्ये अन्नाचं कण नाही, पाण्याचा थेंब नाही। सारखं म्हणावं, आई आज खूप भूक लागली ग, काहीतरी खाण्यासाठी दे। आईनं सांगावं, बाळांनो आपण वैष्णव आहोत आणि आज एकादशी आहे, एकादशी आपण, एकादशीचं व्रत आपण केलं पाहिजे। काहीतरी कारण सांगावं। दुसऱ्या दिवशी पोरांनी म्हणावं, आई खूप भूक लागली ग, काहीतरी खाण्यासाठी दे। जिजाबाईंनी म्हणावं, आपण वैष्णव आहोत, आज सोमवार आहे, आज सोमवारचं व्रत आपण केलं पाहिजे। गेली 8-10 दिवस झाले लेकरांच्या पोटामध्ये अन्नाचं कण नाही। एवढंच नाही, झोपेत लेकरांनी आईला जेवण मागावं, आई खूप भूक लागली ग। घरामध्ये छोटासा देव्हारात समोर एक छोटासा दिवा लावलेला, जिजाबाईंनी दिव्यासमोर जावं, देवा काय दिवस आले रे, माझा मालक रात्रंदिवस तुझी भक्ती करतो, तुझी उपासना करतो,
आणि कधीच प्रपंचासाठी काही मागितलं नाही, पण लेकरा बाळांचं पोट याचा विचार आज माझ्या मनामध्ये येतोय. काहीतरी लेकरांची व्यवस्था लाव पांडुरंगा, जिजाबाईंनी म्हणावं. आणि झोपलेल्या लेकरांच्या ओठावरून मिठाचा खडा घ्यावा, पाण्यामध्ये बुडवावा, लेकरांच्या ओठावरून फिरवत राहावा. ओठ चाटत चाटत लेकरांनी झोपी जावं. अशी अवस्था तुकोबारांच्या प्रपंचाची आहे. असं म्हणतात तुकोबारांची पहिली पत्नी मरण पावली, काही मुलं मरण पावली, पण महाराजांनी विठ्ठलाचं भजन सोडलं. एक गोष्ट जिजाबाईंना माहिती होती. सारखं म्हणावं माझा मालक प्रपंचासाठी हे करत नाही, ते करत नाही. आणि खरं सांगा तुकोबारांच्या प्रपंचामध्ये होतं तरी काय? ताटी होती, वाटी होती, लोटी होती, होतं तरी काय? फुटका जीविना, एक तुटलेला फुटलेला विना, त्याला दोन तार. फुटका जीविना, त्याला दोन तार. करियर झारा पंढरीचा. जिजाबाईंनी म्हणावं माझ्या माय बापी बरी नाही केले. माझ्या आई वडिलांनी माझं बरं केलं नाही, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. असं जिजाबाईंनी म्हणावं. रात्रंदिवस शिव्या द्याव्यात, पांडुरंगाला शिव्या, तुकोबारांना शिव्या द्याव्यात. काही म्हणतील ताई त्या महाराजांच्या पत्नी होत्या, मग त्या शिव्या देत होत्या का? मान्य आहे, काहीतरी तोंडावरती वाईट बोलायच्या जिजाबाई, पण महाराज जीवन केल्याशिवाय त्या जीवत नव्हत्या. महान पतिव्रता होत्या जिजाबाई. पतिव्रता धर्म पाहून जगाच्या मालकानं गुराख्याचं रूप घेऊन जिजाबाईंच्या पायातला काटा काढला. कितीतरी संकट आली होती, सगळ्या संकटांना दूर केलं फक्त जिजाबाईंच्या पतिव्रता धर्मामुळे. रागवायच्या, राग व्यक्त करायच्या, काहीतरी वाईट वक्त बोलायच्या, पण महाराज जीवन केल्याशिवाय त्या जीवत नव्हत्या. हे पतिव्रता धर्माचं लक्षण आहे. काही म्हणतील ताई आम्ही पण पतिव्रता आहोत, नाही का? काही म्हणतील ताई पतिव्रता धर्माला आम्ही प्राप्त होत, पण काय करावं, आमचं रोज पिऊन गटारात लोळते, त्याचं काय करायचं आम्ही? पतिव्रता धर्माला जर प्राप्त व्हायचं असेल तर 3 गोष्टी असल्या पाहिजेत. पहिला आहे पतीची सेवा, दुसरा आहे पतीविषयी भाव, आणि तिसरा आहे पतीविषयी समर्पण. काही म्हणतील ताई आम्ही पण सेवा करतो. पतिव्रता धर्माला जर प्राप्त व्हायचं असेल, कधीतरी हे बिचारे थकून येतात, नाही का? खूप कष्ट करतात, शेतातलं असेल, घरातलं असेल, बरोबर आहे ना? कधीतरी हे खूप थकलेले असतात. महिला मंडळ कधीतरी म्हणत जा मालक तुमचा पाय दुखत असेल, पाय दाबू का? आता यांना खूप बरं वाटत असेल. काही म्हणतील ताई बरं झालं आज आमचंच बोललात तुम्ही, नाही का? हे जरी म्हणता नाही आलं, कधीतरी म्हणत जा मालक तुमचा हात दुखत असेल, हात दाबू का? आणि नळेगाव महिला मंडळ हे जरी नाही म्हणता आलं, महिन्यानं, 2 महिन्यानं, 3 महिन्यानं कधीतरी म्हणत जा मालक तुमचा गळा दुखत असेल, गळा दाबू का? खरंच दाबताल बर का, ते विनोद केला मी. पतीची सेवा करणे हे पतिव्रता धर्माचं लक्षण आहे. संसारामध्ये पत्नी कशी असावी हे जी तुकोबारांचं चरित्र माणसाला शिकवतंय. वाईट वक्त बोलत होत्या, पण महाराजांना काय पाहिजे ते लगेच त्यांच्या लक्षात येत होतं. जिजाबाईंसारखी पत्नी असली पाहिजे प्रपंचातली, नाही का? नाहीतरी तर आवाज द्यावा लागतो, झाला का चहा, झाला का स्वयंपाक, असं सांगावं लागतं, म्हणावं लागतं यांना, तेव्हा ते जीवन येतं, चहा येतो. पत्नी कशी असली पाहिजे? जिजाबाईंसारखी पत्नी असली पाहिजे. पत्नी कशी असावी? माता अनुसूयेसारखी पत्नी असली पाहिजे. की ऋषींनी म्हणावं आता मी ध्यान लावण्यासाठी बसणार आहे, मी येईपर्यंत इथंच उभी राहा. अनुसूया माता तशाच उभ्या राहिल्या. जोपर्यंत आपल्या पतीचं ध्यान पूर्ण होत नाही तोपर्यंत पाऊस पडत होता, ऊन लागत होतं, वारा लागत होता, पण शरीराचा विचार केला नाही, फक्त आपल्या पतीची आज्ञा मानली. हे पतिव्रता धर्माचं लक्षण आहे. पतिव्रता धर्माची किती मोठी ताकद आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची
तिची देवावरी सत्ता. जिजाबाई तुकोबारायांना बोलत होत्या, पण महाराज जीवन केल्याशिवाय त्या जीवत नव्हत्या. अशा जिजाबाई रात्रंदिवस तुकोबारायांनी भजन करावं, महाराज जिथे आहेत जिजाबाईंनी जावं, महाराजांना जीव घालावं, नंतर जेवण करावं. अशा महान पतिव्रता असणाऱ्या जिजाबाई की तुकोबारायांसारखे पती आणि तुकोबारायांना जिजाबाई सारखी पत्नी त्या ठिकाणी प्राप्त झाली. एवढी सगळी संकट आली, एवढ्या अडचणी आल्या, पण तुकोबारायांनी भगवंताचं भजन बंद केलं नाही. यमाला सुद्धा कंप फुटावा असा ज्यांचा अधिकार, ते जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये संतांचे सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागवी ती, मज निरंतर जागवी ती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. मज निरंतर जागवी ती, मज निरंतर जागवी ती, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, भावे उतराई. व्हावे उतराई. महान जगद्गुरु तुकोबाराया संतांचे उपकार सांगण्यासाठी गेले, पण प्रश्नच पडला, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवी ती, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संतांचे एवढे उपकार आहेत की कितीही शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला तर मांडता येत नाही. मानवी जीवनाला किंवा मानवी जीवनाचं कल्याण करण्यासाठी संत या ठिकाणी अवतीर्ण झाले. या संतांच्या सानिध्यामध्ये कुणीही जाऊ द्या, एकदा का माणसाच्या जीवनामध्ये सत्संग झाला रे झाला, बस त्या माणसाचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. हा संत संगतीचा फायदा आहे. कितीही पापी माणूस असू द्या, त्याचाही उद्धार सत्संगाने होतो. कितीतरी उदाहरण आहे, ते उदाहरण सांगते आणि थांबते. लक्ष देऊ नाही का, आज पूर्ण जगभरामध्ये वाल्मिक ऋषींची जयंती साजरी केली जाते. वाल्मिक ऋषींना अगोदर वाल्या वाल्या नावानं लोक ओळखत होती. हेच वाल्मिक ऋषी, त्यांच्या जीवनावर सत्संगाचा काय परिणाम घडला ते मी तुम्हाला सांगणारे. लक्ष देऊ नाही का. वाल्मिक ऋषींनी जंगलामध्ये जावं, येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना अडवावं. असं म्हणतात एवढं पाप केलं की लोक मारलेली 7 रांजण भरली होती. एवढं पाप केलं होतं, भयंकर पाप केलं, 7 रांजण भरली. आणि योगायोगाने त्याच जंगलातून एक दिवस नारदजी निघाले आणि वाल्मिक ऋषींनी नारदजींनाच अडवलं, थांबा बाबा, तुम्हाला पण सोडणार. आजपर्यंत या मार्गावरून जो जो गेलाय तो माणूस घरी गेलेला नाहीये. नारदजी म्हणतात, हे बाबा, तुला माझ्याजवळ काहीच मिळणार, फक्त विना आणि हातातली चिपळी. या 2 गोष्टीशिवाय तुला दुसरं काही मिळणार नाही. विना मग आतून सगळा पोकळे, दिसायला वरून छान आहे पण आतून सगळा पोकळे, तुला दुसरं माझ्याजवळ काही भेटणार नाही. पण त्यावेळी नारदजींनी वाल्मिक ऋषींना प्रश्न केला की बाबा, तुम्ही एवढं पाप केलंय, 7 रांजण भरली, एवढं लोकांना मारलं, एवढं मोठं पाप केलंय, हे कशा करिता?
वाल्मिक ऋषींनी उत्तर दिलं, नारदजी जे काही पाप केलंय मी ते फक्त कुटुंबाचं पालन पोषण करण्याकरिता. तेव्हा नारदजी बोलले, वाल्मिक ऋषी तुम्ही हे कुटुंबासाठी केलं, पण या तुमच्या पापामध्ये तुमचा परिवार सहभागी आहे का नाही हे विचारलंय का तुम्ही तुमच्या परिवाराला? वाल्मिक ऋषी बोलले, का होणार नाही माझ्या पापामध्ये सहभागी? कारण जे काही पाप केले मी फक्त कुटुंबासाठी केले, त्यांच्यासाठी केलंय, पत्नीसाठी केलंय, लेकरांसाठी केलंय, ते का बरं माझ्या पापामध्ये सहभागी होणार नाही? नारदजी बोलले, असं मनाला येईल तसं बोलू नका, घरी जाऊन विचारा आणि परत माझ्या जवळ या. पण वाल्मिक ऋषींच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न येऊ लागले. अरे खरं आहे, मी आजपर्यंत या गोष्टीचा कधी विचार केला नाही. काय पाहता माझ्याकडे धरलं नारदजींना, झाडाला बांधून टाकलं. का? हा बाबा पळून जाऊ नये म्हणून. कारण हा जर एकदा पळाला, हे जर पळून गेले नारदजी तर कधी परत भेटतील माहिती नाही. असं झाडाला बांधून टाकलं आणि वाल्मिक ऋषी घरी गेले. अगोदर सर्वप्रथम आपल्या आई वडिलांकडे गेले. आई वडिलांना सांगितलं, माझ्याकडून असं असं एवढं एवढं मोठं पाप घडले, त्या पापामध्ये तुम्ही सहभागी होणार का? आई वडील बोलले, बाळा तुझ्या पापाचा नाही आमचा बोटभर सुद्धा काही सहभाग होणार, काही संबंध नाही. का? आम्ही तुला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं, तुला चांगलं माणूस बनवलं. जेवढं आमचं कर्तव्य होतं ते कर्तव्य तिथंच संपलं. आता आम्हाला सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे. मग आमचं पालन पोषण करण्याकरिता तू पाप करतो का पुण्य करतो याचा काही संबंध नाही. आम्ही तुझ्या पापामध्ये सहभागी होणार. वाल्मिक ऋषी तिथून उठले, आपल्या छोट्या छोट्या लेकरांजवळ आले. लेकरांना विचारलं, पोरांनो मी माझ्या जीवनामध्ये असं असं पाप केलं तुमच्यासाठी, तुम्ही त्या पापामध्ये पापाचे भागीदार होणार का? लेकरं म्हटली, बाबा तुम्ही आम्हाला जन्म दिला, आमचं पालन पोषण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. मग तुम्ही आम्हाला पालन पोषण करण्याकरिता पाप करता का पुण्य करतात त्याचा आमचा काही काडीचा संबंध नाही. मुलांनी नकार दिला. वाल्मिक ऋषी तिथून उठले आणि आपल्या पत्नीजवळ आली. पत्नीला विचारलं, माझ्याकडून असं असं पाप घडले, त्या पापाचा भागीदार तू बनशील का? पत्नीनं सांगितलं, स्वामी प्रपंच भागवणं, लेकरं सांभाळणं, आईवडिलांना सांभाळणं, मला सांभाळणं हे तुमचं काम आहे. तुमच्या पापामध्ये मी कशी भागीदार? पत्नीचं बोलणं ऐकलं आणि वाल्मिक ऋषी तिथून उठले, जंगलामध्ये आले. ज्या नारदांना बांधलं होतं ना त्यांना सोडून टाकलं आणि नारदजींच्या पायावरती मिठी घातली, आलिंगन दिलं. बाबा नारदजी क्षमा करा मला, मी माझ्या जीवनामध्ये खूप मोठं पाप केलं. अरे जे पाप मी माझ्या परिवारासाठी केलं, कुटुंबासाठी केलं, ती लोक माझ्या पापामध्ये सहभागी होत नाहीये. ज्यांच्यासाठी पाप केलं ते जर पापामध्ये सहभागी होत नसणार तर हे असं पाप करून जीवनाला काय अर्थ आहे? मला क्षमा करा, खूप मोठं पाप झालंय, माझ्या जीवनाचा उद्धार करा. नारदजींनी सांगितलं, काही करू नका, फक्त राम नामाचा उच्चार करा. वाल्मिक ऋषी बोलले, मला मरा आणि मारा याच्याशिवाय दुसरं काही येत नाही, मला राम म्हणता येणार नाही, कारण मी माझ्या जीवनामध्ये कधी भगवत नामच घेतलं नाही. नारदजी म्हटले, ठीक आहे, जे येते ना ते म्हणा. त्याच जंगलामध्ये त्या दिवशी सगळ्यांचा त्याग केला, जंगलामध्ये डोळे बंद केले, ध्यान लावलं आणि मरा मरा म्हणायला सुरुवात केली. मरा 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 राम राम राम. मरा मराचा उच्चार असा झाला की वाणीतून राम नामाचा उच्चार झाला. जसा राम नामाचा उच्चार झाला वाल्मिक ऋषींच्या जीवनाचा उद्धार झाला. नारदजी आले, अंगावर जे वारूळ तयार झालं होतं ना त्या वारुळातून वाल्मिक ऋषींची सुटका केली, त्यांना बाहेर काढलं आणि पुन्हा वाल्मिक ऋषींनी नारदजींसारख्या संतांच्या चरणावरती मिठी मारली आणि वाल्मिक ऋषींच्या जीवनाचा उद्धार झाला. परिणाम रामायण लिहिलं, आद्य कवी बनले आणि वाल्मिक ऋषी नावानं त्यांची जगामध्ये ओळख झाली. हा संत संगतीचा फायदा आहे. असं रामायण लिहिलं की जगाच्या मालकाला सुद्धा तसंच वागावं लागलं. होता जगाचा मालक पण काहीतरी गोष्टी टाळता आल्या असत्या, पण नाही. जसं रामायण लिहिलं तसंच जगाच्या मालकाला वागावं लागलं. संत संगतीचा फायदा काय म्हणतात ना, कोळी याची कीर्ती
वाढली गहन केली रामायण केली रामायण रामाधी कोळियाची कीर्ती वाढली गहन. वाल्मिक ऋषींच्या जीवनामध्ये सत्संगाचा नारदजी संत आहेत बरं का नळेगाव. नारदजी संत आहेत असा प्रभाव झाला की जीवनाचं कल्याण झालं. पण आद्य कवी बनले. जगामध्ये वाल्मिक ऋषी जयंती साजरी केली जाते का? फक्त सत्संगामुळे. फक्त सत्संगामुळे. हा संत संगतीचा फायदा आहे. संत आमचं जीवनाचं कल्याण करतात. कुणीही जीव संतांच्या जवळ जाऊ द्या. वाल्मिक ऋषींसारख्या संतांचा जर उद्धार होत असेल तर आपण कितीतरी चांगले आहोत. आपल्याकडून एवढं काही पाप झालेलं नाहीये. क्वचित घडलेलं पाप असू द्या पण आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये संतांना जर शरण गेलो, गुरु जर जीवनामध्ये केले तर नक्कीच आपल्याही जीवनाचं कोटी कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 संतांचे फार मोठे उपकार आहेत. कितीतरी उदाहरण आहेत. संतांची संगत झाली शबरी आईला. परिणाम विश्वाचा मालक चालत चालत झोपडीमध्ये आला. संतांची नामदेवरायांसारखे संत जनाबाईंच्या जीवनामध्ये मिळाले. जीवनाचं कोटी कल्याण झालं. कितीतरी उदाहरणे सांगण्यासारखं भरपूर आहे पण वेळ आपली संपलेली आहे. संतांचे फार मोठे उपकार आहेत. कारण संतांचं अंतःकरण दयेनं नम्रतेनं आपुलकीनं भरलेलं आहे. कोणताही जीव त्यांच्या चरणावर जाऊ द्या प्रत्येक जीवाचं ते कोटी कल्याण करतात. एवढंच नाही मज निरंतर जागविती. प्रत्येक जीवाला जागवण्याचं काम संत करतात. अशा संतांच्या बाबतीमध्ये तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात काय द्यावे त्यासी वावे उतराय 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 काय द्यावे टाळी वाजवा सर्वांसाठी. संतांचे एवढे उपकार आहेत. महाराज म्हणतात
आम्ही आमचा जीव काढून जरी चरणावर ठेवला तरी तो कमीच आहे. काय द्यावे त्यासी भावी उतराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. प्रत्येक व्यक्तीवरती प्रत्येक जीवावरती संत हे उपकार करतात. तसं तर निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा जन्म, प्रत्येक वस्तूचा जन्म हा उपकारासाठी झालेला आहे. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय दुहन्ति गावा, परोपकाराय मिदं शरीर. माणसं आज उपकारच विसरून गेली. काही माणसं उपकार करतात पण त्याची फेड अपकारानं करतात. निसर्गातली प्रत्येक वस्तू आपल्यावरती उपकार करते. परोपकाराय फलंती वृक्षा. निसर्गातली जे काही झाडं आहेत, झाडं माणसाला सावली देतात, फळ देतात, फूल देतात, पान देतात, या सगळ्या गोष्टी देतात. म्हणजे झाडं हे माणसांवरती, या जगावरती उपकार करतात. झाडांना जर उपकार करता येत असेल तर झाडापेक्षा आपण कितीतरी चांगले आहोत. मग आपण का उपकार करत नाही, इतरांना का मदत करत नाही? निसर्गातले झाडं आपल्यावरती उपकार करतात. या देशातली गाय आपल्यावरती उपकार करते. जिवंतपणे दूध देते, मेल्यानंतर कातडे सुद्धा देते. हा गायीचा किती मोठा उपकार आहे. गाय जर या जीवावरती, सृष्टीवरती उपकार करत असेल तर मला वाटते आपण गायीपेक्षा कितीतरी चांगली आहोत. या देशातली प्रत्येक नदी उपकार करते. डोंगरातून वाहत वाहत येते. समुद्राला तिला मिळवायचं असतं, समुद्राला जाऊन त्या ठिकाणी तिला स्थित व्हायचं असतं, पण जाता जाताना ती गावागावांना पाणी देते. का ती असं म्हणते मी नळेगावला पाणी देणार आणि लातूरला पाणीच देणार नाही, असं म्हणते का नदी? नाही. समुद्राला जायचं मान्य आहे, पण जाताना ती उपकार करत जाते. गावागावांना पाणी देते, माणसांना पाणी देते, पशूंना पाणी देते, प्राण्यांना पाणी देते, झाडांना पाणी देते. प्रत्येक वस्तूला ती पाणी देत जाते. का? हा नदीचा उपकार आहे. नदीला जर उपकार करता येत असेल तर नदीपेक्षा आपण चालती बोलती माणसं आहोत. परोपकाराय मिदं शरीरम. आपण सुद्धा उपकार केला पाहिजे. इतरांबद्दल, इतरांना मदत केली पाहिजे. तर आज समाजामध्ये अशी अवस्था झाली, एखादा माणूस जर चक्कर येऊन खाली जरी पडला तर लोक फक्त पाहतात, दुरून पाहतात आणि पुढे निघून जातात. अशी अवस्था समाजामध्ये पाहायला मिळते. पण एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही मदत करा. गरीब माणसाला तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन जा असं मी म्हणत नाही. दारामध्ये बसवा, कोरभर भाकर खाऊ घाला आणि तांब्याभर पाणी पाजा. खऱ्या अर्थानं तोच तुमच्या जीवनातील सगळ्यात मोठा परमार्थ असेल. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. आता कीर्तन करणे, टाळ वाजवणे, पखवाज वाजवणे, गायन करणे, संतांनी याला परमार्थ म्हटलेलं नाहीये. खरा जर उपकार करायचा असेल इतरांना मदत करा. कारण संतांनी अगोदर केलंय, जगाला सांगितलं बाबा असं करा तसं करा, अगोदर केलंय, नंतर जगाला उपदेश केलाय. संतांनी आपल्या सगळ्यांवरती उपकार केलाय. गाथा दिला, ज्ञानेश्वरी दिली, हरिपाठ दिला, हे सगळे उपकार आहेत. आणि त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा कितीही प्रयत्न करा, उतराई होताच येत नाही. का? कारण संत असे आहेत, त्यांच्या सानिध्यामध्ये कोणताही जीव येऊ द्या ते त्याचं कल्याणच करतात. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकावीती. संतांच्या सहज बोलण्यातून जीवाचं कल्याण होते. पहा, एकदा एक राजा जंगलामधून निघाला. जंगलातून जात असताना एक संत असे जंगलामध्ये ध्यान लावून बसलेले होते. राजाला वाटते की जाऊन आपण संतांचं दर्शन घ्यावं आणि पुढे प्रवास करावा. पण राजानं घोड्यावरून बसूनच संतांचं दर्शन घेतलं. दर्शन घ्यायला आणि संतांच्या वाणीतून एक शब्द बाहेर पडायला एकच झालं. संत सहज बोलले, घसघस घिसा ऊपर डाले पाणी, तेरे मन की बात मीने पहचानी. राजाला वाटलं संतांनी आपल्यालाच आशीर्वाद दिला की काय. राजाचं वाक्यच पाठ झालं, घसघस घिसा ऊपर डाले पाणी, तेरे मन की बात मीने पहचानी. राजा दिवसभर वाक्य म्हणू लागला. सायंकाळच्या वेळी घरी आला. गंमत अशी, राजाची जी राणी होती ना, राजाचं प्रेम राणीवर आणि राणीचं प्रेम त्या प्रधानावर होतं.
आणि प्रधानाचं प्रेम दुसऱ्या बाई, अशी त्यांच्यामध्ये साखळी होती. आणि मग राजा घरी आला. दुसऱ्या दिवशी राजाची दाढी मिशी करण्यासाठी एक न्हावी येणार होता. राणीनं आणि प्रधानानं मिळून एक प्लॅन केला, एक योजना केली. सांगितलं उद्या आल्याच्या नंतर राजाचं काम खतम करायचं. सगळं काही ते ठरलं त्यांचं. दुसऱ्या दिवशी न्हावी आला. ते सगळं साहित्य बाहेर काढलं, काय काय असतं ते सगळं बाहेर काढलं. आणि तेवढ्यात राजानं म्हणावं, गजगज गिसा ऊपर डाली पाणी, तेरे मन की बात मैंने पहचानी. बोलणं ऐकलं न्हावी थोडा घाबरून गेला. अरे बापरे, आपल्याला काय करायचंय, राजाला कसं कळालं. सगळं साहित्य काढलं, थोडीशी दाढी केली. पुन्हा राजानं म्हणावं, गजगज गिसा ऊपर डाले पाणी, तेरे मन की बात मैंने पहचानी. आता तर एवढा घाम फुटला, हातातलं ते असतं ना ते खालीच पडलं सगळं. पुन्हा राजा म्हटला, गजगज गिसा ऊपर डाले पाणी, तेरे मन की बात मैंने पहचानी. ते ऐकलं आणि न्हावीनं सगळं टाकून दिलं. राजाला शरण आला. महाराज मला क्षमा करा, खूप मोठी चूक करायला निघालो होतो, पण यामध्ये माझा काहीच दोष नाही. राणी आणि प्रधानाने योजना केली की आज राजाला ठार करायचं आणि हे वैभव मला घ्यायचं. मी नकार दिला, पण त्यांनी मला परिवाराला मारण्याची धमकी दिली. मला क्षमा करा महाराज, असं तो न्हावी म्हणू लागला. राजानं विचार केला, बाप रे, किती मोठ्या संकटातून आज आपण वाचलोय. अरे संतांचं एक शब्द, संतांचं एक वाक्य आपला जर जीव वाचवत असेल तर आयुष्यभर संतांची संगत केली तर आपल्या जीवनाचा उद्धार का होणार नाही. त्याच दिवशी राजानं राणी आणि प्रधानाला पूर्ण नगरीमध्ये गाढवावर बसवलं. सगळ्या नगरीमध्ये त्यांना फिरवलं. सगळ्या राज्याचा, राणीचा, प्रधानाचा, सगळ्या प्रजेचा त्याग केला आणि राजा संतांच्या सान्निध्यामध्ये गेला. राजाने विचार केला, संतांच्या एका वाक्यातून जर माझा जर जीव वाचवत असेल, प्राण वाचवत असतील, तर आयुष्यभर संतांची संगत केली, भगवत नाम घेतलं तर मला ईश्वराची प्राप्ती का होणार नाही. राजानं सगळं सोडलं, जंगलामध्ये गेला आणि संतांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी राहू लागला. हे मी का सांगते तुम्हाला, संतांच्या एका शब्दात जीवाचं कल्याण आहे. म्हणून जीवनामध्ये संत करा, जीवनामध्ये गुरु करून घ्या. आज इथं ज्या काही मुली तुम्हाला पाहायला मिळतात ना, खऱ्या अर्थानं सगळ्या मुली भाग्यवान आहेत. आणि खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजते. दिदींसारखे गुरु जीवनामध्ये प्राप्त झाले. खरं तर माझ्या घराला कुठलीच वारकरी परंपरा नाहीये. आवड होती, छंद होता, म्हणून या क्षेत्रामध्ये आले. पण दिदींसारख्या संतांची, दिदींसारख्या गुरूंची जीवनामध्ये संगत त्या ठिकाणी मला प्राप्त झाली. परिणाम आज महाराष्ट्रामध्ये कथा कीर्तनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सेवा करायला भेटते. पण गुरु आशीर्वादाने दररोज गळ्यामध्ये हार येतोय. हा फक्त गुरूंचा आशीर्वाद आहे, हा फक्त एका संतांचा आशीर्वाद प्राप्त होतोय. जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण गुरु केले पाहिजेत. संतांची संगत करा. संतांच्या सहज बोलण्यातून जीवाचं कल्याण होतंय. सहज बोलणे, हित उपदेश. कुणीतरी म्हटलं संतांचा साधकाबद्दल भाव कसा आहे, तर त्याचं उत्तर आहे गायीचा बछड्याबद्दल जशी एखादी गाय रानामध्ये, वनामध्ये चारा खाण्यासाठी जाते, पण भले ती शरीरानं तिकडे पण मनानं तिच्या ती बछड्याजवळ आहे, तसा भाव संतांचा असतो, गुरूंचा असतो. जीवनामध्ये सत्संग करा, गुरु करा, नामस्मरण करा, भगवत चिंतन करा. सुंदर असं या ठिकाणी दत्तप्रभूंची मूर्ती आहे. रात्रंदिवस दत्तप्रभूंचं नामस्मरण करा, माऊलींचं भजन करा, पांडुरंगाचं भजन करा. अखंड तुम्ही नामस्मरण केलं तर हेच दत्तप्रभू तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कधीच कशाची कमी पडू देणार नाही. आणि खरं तर 42 वर्षापासून आपण आपल्या नळेगाव मध्ये एवढा भव्य दिव्य सप्ताह घडून आणतात ना, खरं तर ही दत्तप्रभूंची कृपा आहे, दत्तप्रभूंचा आशीर्वाद आहे. यावर्षी एवढं सुंदर आयोजन आहे, पुढच्या वर्षी याही पेक्षा मोठं आयोजन घडो ही दत्तप्रभूंच्या चरणी प्रार्थना करते. दत्तप्रभूंचा आशीर्वाद असाच अखंड आमच्या सोबतही राहू अशी मी प्रार्थना करते. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, दत्तप्रभूंच्या चरणी, समस्त ग्रामस्थ मंडळी नळेगाव सगळ्यांच्या चरणी समर्पित करते. याच ठिकाणी थांबते. ठोपा रुक्माई